आयडीमध्ये जा आणि त्याच्यावर बघा खरं काय आणि खोटं काय. 4 आणि 5 बकऱ्यावाल्याचे व्हिडिओ बघून त्यांना सर म्हणून ते एक तर त्या सराला काही ढेकळं समजत नाही आणि त्या सराच्या नादी लागून तुम्ही पण त्याच्यामध्ये गुंतून बसू नका बरं का. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आकाश गोट फार्म. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त एकच. आज दुपारी 2 वाजता मी एका व्हिडिओला लाईक केला. शेळीपालन बद्दल होता तो व्हिडिओ. एक आपल्या आयडीवर समजा रील बघताना व्हिडिओ आला तर त्याच्यामध्ये शेळीपालनमध्ये खूप जास्त प्रॉफिट असतं असं त्यांना सांगितलं. तर मी एक व्हिडिओ लाईक केला, त्याचं आवडला व्हिडिओ तर लाईक केला. तर मित्रांनो, एक व्हिडिओ लाईक केल्यानंतर आता वाजत आहे 5, तर 2 वाजता तो व्हिडिओ लाईक केला होता. 5 वाजूस तर मी रील स्क्रोल करत होतो तर मला रील्समध्ये टोटल 56 व्हिडिओ शेळीपालन संबंधित माझ्या समोर आलेले आहे. आणि कोणी म्हणताय की शेळीपालनमध्ये इतका पैसा आहे, कोणी म्हणतोय की तितका पैसा आहे, कोणी म्हणतोय की अशा पद्धतीने करा, कोणी म्हणतोय की अशा पद्धतीने खाद्य द्या, कोणी म्हणतोय ही ब्रीड वापरा, कोणी म्हणतोय ही क्वालिटी म्हणजे अशा क्वालिटीवर काम करा. अरे मित्रांनो, जे व्हिडिओ तुम्ही बघताय, जे रील्स तुम्ही बघताय, त्या रील्समध्ये तो रील्स अपलोड करायच्या टायमाला सगळं काही जे समजा चांगलं दिसतोय ना तेच ते अपलोड करतोय. त्याच्या मागची रिॲलिटी ते दाखवतोय का? ते कधी पण रील्स आणि रिॲलिटीमध्ये दोन्हीमध्ये जमीन आसमानचा फरक असतो बरं का. तर 56 रील्स शेळीपालन या म्हणजे या बेसवर माझ्या आयडीवर आले सकाळपासून. तर मित्रांनो, मी 10 वर्षापासून पूर्ण 10 वर्षापासून शेळीपालन या क्षेत्रामध्ये काम करतोय. आकाश गोट फार्मचा माझा एक म्हणजे माझा गोट फार्म आहे. 300 बकऱ्या आहे माझ्याकडं, 300 बकऱ्या, आणि मी 10 वर्षापासून त्याच्यावर वर्क करतोय. तरीही मी जास्त रील्स वगैरे काऊन अपलोड करत नाही, कारण त्याच्यामध्ये जी मेहनत आहे ना मित्रांनो, ती मेहनत करताना मला व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी टाईम वगैरे भेटत नाही. आणि जे लोक व्हिडिओ वगैरे बनवतात ना, तर त्यांच्याकडे इतकं टाईम आहे का की ते त्यांचं फीड वगैरे पण दाखवणार, ते त्यांच्या शेळीपालनमध्ये येणारं प्रॉफिट इतकं जास्त प्रॉफिट दाखवतात की सगळे लोकच ते करणार. आता मला असे कॉल चालू झालेले आहे मित्रांनो. मी थोड्या दिवसापासून व्हिडिओ वगैरे अपलोड करतोय. सर, आम्हाला हे करायचं, ही ब्रीड वापरायची का, ती ही शेळी घ्यायची, तशी घ्यायची, आम्हाला सुरुवात करायची, लोन प्रोसेस सांगा. अरे भावांनो, 10 वर्षापासून करतोय, त्या लोनच्या नादी लागलो असतो ना तर माझं शेळीपालन झालं नसतं बरं का. 300 बकऱ्या का थोडे नसतात. 300 बकऱ्या असून सुद्धा मी अजून लोन केलेलं नाही त्याच्यावर, आणि तुम्ही अजून तुमची सुरुवात सुद्धा नाही. 2-4 बकऱ्या पण नाही तुमच्याकडं आणि तुम्ही चाललाय लोनची तयारी करायला. अरे भावांनो, रील्स आणि रिॲलिटीमध्ये खूप फरक आहे. उन्हाचे दिवस, उन्हाळा चालू आहे बघा, माग बकऱ्या बघा, एक दिवस पण सुट्टी नसती या क्षेत्रामध्ये. जे प्रॉफिट वगैरे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता ना, तर ते व्हिडिओ पुरतीच मर्यादित आहे बरं का. त्याला रिॲलिटीमध्ये आणायसाठी ना खूप जास्त घासावं लागतं. तितकं घासायची जर धमक असेल ना तुमच्यामध्ये तर तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये उतरा. नाही तर थोडं छोट्याशा म्हणजे 10-5 बकऱ्यापासून सुरुवात करून बघा. 2 वर्षातच तुम्हाला तुमची लायकी समजेल की शेळीपालन तुम्ही करू शकता की नाही. आणि दिवसभर रील बघायची आणि संध्याकाळी विचार करायचा, नसलेला बजेट त्याच्यामध्ये नेऊन टाकून द्यायचा, आणि 2-4 महिने त्यांना सांभाळायचा, आणायचे लाखामध्ये विकायचे 50,000मध्ये. हे असे धंदे करू नका. खरंच तुम्ही करू शकता तर ह्या क्षेत्रामध्ये उतरा आणि याचं त्याचं बघून नका करू बरं का. थोडं व्यवस्थित मार्गदर्शन घ्या, नियोजन बघा आणि नंतरच या क्षेत्रामध्ये उतरा. प्रॉफिट कोणत्याही क्षेत्रामध्ये, पण त्या क्षेत्रामध्ये ना मिनिमम 1000 दिवस द्यावाच लागते, तेव्हा ते प्रॉफिट आपल्याला भेटतो बरं का. बघू शकता तुम्ही, रोज वर्क करून मला पाहिजे तेवढा प्रॉफिट अजून भेटत नाही. हा, व्यवस्थित चालू आहे आपलं, असं नाही की प्रॉफिट नाही आहे, व्यवस्थित एकदम मस्त चालू आहे. पण 10 वर्ष कोणाला म्हणतात मित्रांनो, ते मी पूर्णपणे दिलेले आहे. आता मला याच्यामध्ये प्रॉफिट पण आहे आणि सगळं काही व्यवस्थित चालू पण आहे माझं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. याच्याबद्दल मी शेळीपालन संबंधित अजून नवनवीन अडचणीवर, अजून
नवनवीन व्हिडिओज मी बनवत राहील. काही येणाऱ्या अडचणींवर किंवा शेतामध्ये फिरस्त शेळीपालनमध्ये येणाऱ्या अडचणीवर, बंदिस्त शेळीपालनवर येणाऱ्या अडचणीवर. आता हे काही 150 पावणे 200 बकऱ्या बाहेर आणलेली, घरी काही 150 पिल्लं आहे समजा आपले, समजा तर 300 प्लस बकऱ्या आपले झालेले आहे गोट फार्मवर. तर तुम्हाला ते सर्व काही आपल्या आयडीवर बघायला मिळेल. आयडीवर जा आणि त्याच्यावर बघा खरं काय आणि खोटं काय. 4 आणि 5 बकऱ्यावाल्याचे व्हिडिओ बघून त्यांना सर म्हणून ते एक तर त्या सराला काही ढेकळं समजत नाही आणि त्या सराच्या नांदी लागून तुम्ही पण त्याच्यामध्ये गुंतून बसू नका बरं का. आणि लोन प्रोसेस पण तुम्ही एक वेळेस व्यवस्थित योग्य मार्गदर्शनाने लोन प्रोसेसचं बघा. रोज एकच कॉल, एकच मॅसेज, सर लोन प्रोसेस काय, लोन सरकार का द्यायला बसली म्हणून का सगळ्यालाच देणार आहे का. 7-12वर बोजा टाकते बरं का सरकार. 10 लाख लोन देऊन 20 लाखाची जमीन लिहून घेते ती, माहिती आहे का. त्याला लोन प्रोसेस म्हणतात. पुढेच प्रोसेस वगैरे बघा, मेहनत बघा त्याच्यामधले, नंतरच त्याच्यामध्ये उतरा. सोपं नाही पण इतकं आहे, करणाऱ्याला भरपूर काही भेटतं त्याच्यामध्ये. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.